नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तुमच्यासाठी खूप एक आनंदाची गोष्ट आहे, म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये अजून एक जी काही आहे ती भरती जाहीर करण्यात आलेली आहे। टोटल जी आहे ह्या भरतीमध्ये 178 पदांची ही भरती आहे आणि पदाचं जे काही नाव आहे ते निरीक्षक आहे। या व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे ही जी काही भरती आहे त्या भरतीबद्दल तुम्हाला जी आहे ती पूर्ण माहिती मिळून जाईल। ओके, काही दिवसापूर्वी 1800 पदांची लिपिक पदाची जाहिरात आली होती, म्हणजे ती परमनंट नोकरीची होती। आणि ही जी काही मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे, तर ही सुद्धा जी काही भरती आहे ती सरळ सेवेमार्फत घेतली जाणारी भरती आहे। ओके, आजचा म्हणजेच 19 तारखेचा जो लोकमतचा पेपर आहे त्या लोकमतच्या पेपरमध्ये ही जाहिरात आली होती। ह्या जाहिरातची जी काही कॉपी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता। ओके, तर मग आपण ह्या भरतीबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया। तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ही एक PDF आहे। या PDF मध्ये जे काही आहे ती पूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला या भरती संदर्भात दिलेली आहे। ओके, आता याच्यामध्ये जे आहे लक्षात असू द्या, आता फक्त ही जाहिरात आलेली आहे, अजून याचे ऑनलाईन फॉर्म चालू झालेले नाहीयेत। आपल्या चॅनलवरून तुम्ही ते व्यवस्थित डाउनलोड करून घ्या, व्यवस्थित वाचा, म्हणजे तुम्हाला ह्या भरतीबाबत काही शंका राहणार नाही। ओके, जी 1800 जी लिपिक पदाची जी काही भरती होती ती जशी TCS मार्फत होणार आहे, तशीच ही सुद्धा एक अंदाज आहे की ही सुद्धा भरती TCS मार्फतच होणार आहे। ओके, ही जी भरती आहे ती ग्रुप C मध्ये होणार आहे, म्हणजेच गट क ची भरती आहे। म्हणजे मी तुम्हाला एक अंदाजे सांगू शकते की तुम्हाला पदवी याच्यासाठी ग्राह्य धरली जाईल। ओके, याचे अजून अटी वगैरे जे काही आहे ते सगळे आपल्याला नंतर कळणार आहेत, पण एक तुम्हाला मी अंदाज माझा तुम्हाला एक सांगून देते। आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले बघा, या पदाचे नाव आहे कर निर्धारण व संकलन या खात्याच्या आस्थापनावरील गट क मधील निरीक्षक या पदासाठी ही भरती आहे। आणि ही जी तुम्हाला जी काही तारीख दिलेली आहे म्हणजेच कोणती 19 तारखेपासून म्हणजे आजपासून त्याची जी काही आहे ती जाहिरात निघालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे 30 तारखेपर्यंत तुम्हाला याची जी काही जाहिरात आहे ती तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ते तुम्हाला हे लिंक चालू करून देतील आणि ती जी लिंक आहे ती तुम्हाला ह्या साईटवर भेटेल। हे जे पोर्टल आहे ना, बृहन्मुंबईचं जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुम्हाला ते काही जे आहे ती तुम्हाला ती ऑनलाईन माहिती पूर्ण भेटून जाते। त्याच्यानंतरची जी काही माहिती आहे, जसं उदाहरणार्थ निरीक्षक संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी म्हणजे त्यांचे जे काही अटी किंवा जे काही पात्रता वगैरे आहेत ते त्यांच्या पूर्ण आहेत की नाही आहेत, आणि मग त्याच्यानंतरच तुम्हाला काय करायचे, अर्ज भरायला सुरुवात करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा ईमेल ID वगैरे त्याच्यासाठी व्हॅलिड वगैरे असणं हे त्यांनी सांगितलेलं आहे। आता इथे दिलेले बघा, पदाचे नाव जे आहे ते निरीक्षक आहे। वेतन श्रेणी जे आहे ते तुम्हाला 29,200 पासून ते 92,300 पर्यंत आहे। त्यानंतर रिक्त पद किती आहेत ते 178 आहेत। गट क म्हणजे ग्रुप C ची भरती आहे। सरळ सेवे हे दिसते ना ते तुम्हाला, सरळ सेवा पद्धतीने म्हणजे परमनंट आहे। ओके, सरळ सेवा पद्धतीने ह्या पदासाठी भरले जाणारे हे काही जागा तुम्हाला दिलेल्या आहेत की अजासाठी 11, अजसाठी 3, जास्त जागा जे आहेत ते इतर मागासवर्गीयसाठी आहेत, 32 जागा आहेत। ओके, असे टोटल 178 आहेत। आणि त्याच्यानंतर हे सर्वसाधारण, महिला आरक्षण, माजी सैनिक वगैरे हे सगळे आरक्षणामार्फत सुद्धा हे पद जे आहे ते तुम्हाला भरायला तिथे सांगितलेले आहे। लक्षात असू द्या, ही जी काही या अटी वगैरे आहेत त्या तुम्ही एकदा वाचून घ्या। मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याची फक्त एक स्क्रीनशॉट पाठवला होता। ओके, तर ही माझ्याकडे एक PDF आहे जी 20 पेजेसची आहे। तर ही जी PDF आहे ती सुद्धा मी तुम्हाला काय करते, आपल्या चॅनलवर अपलोड करून ठेवते। तुम्ही ही व्यवस्थित वाचून घ्या। त्याच्या अटी शर्ती हे बघा, आवश्यक वयोमर्यादा वगैरे किती आहे, 18 वर्ष, 38 वर्ष वगैरे, राखीव अराखीव वगैरे। त्यानंतर हे सगळी माहिती जी काही आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या। हे निवडीचे निकष तुम्हाला दिलेले आहेत, कारण मी याच्याशी रिलेटेड 20 पेजवर जर व्हिडिओ बनवायला जर जाणार तर तो खूप लेंदी होत जाणार आहे।
तुम्ही हे व्यवस्थित पहिले वाचून घ्या की तुम्हाला अभ्यास वगैरे काय करायचा आहे याच्यासाठी हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे. ही जी काही PDF आहे ही मी तुमच्यासाठी डाउनलोड केलेली आहे, फक्त मला टेलिग्राम चॅनलला मी अजून अपलोड केलेली नाहीये. आता इथे बघा दिलेले आहे याचा अर्जाचा तपशील तुम्हाला दिलेले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी लिंक सुरू होण्याचा दिनांक. लक्षात असू द्या, मी पुन्हा एकच वाक्य तुम्हाला सांगते की लिंक अजून चालू झालेली नाहीये. ही फक्त जाहिरात पब्लिश केलेली आहे न्यूजपेपरमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये, म्हणजे कधी 20/9 पासून म्हणजेच आजपासून. ओके, ते म्हणजे चालू होणार आहे. तर वेळ दुपारी 3 वाजल्यापासून ती होणार आहे, अजून चालू झालेली नाहीये. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक व वेळ ही 19/10 इथून आपल्याला चालू होणार आहेत अर्ज 20 तारखेपासून. तर त्याची लास्ट डेट किती आहे? 19/10 पर्यंत याची काय आहे? लास्ट डेट आहे. ओके, वेळ आहे तुमच्याकडे, पण पहिल्यांदा हे जे काही PDF आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. जो खुला वर्ग आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये त्याची फीज आहे. मागास वर्ग जे काही आहे त्यांच्यासाठी 900 रुपये फीज आहे. जे अनाथ वगैरे आहे त्यांच्यासाठी सुद्धा 900 रुपये फीज आहे. ओके, व्हिडिओ मी जास्त लेंदी नाही करत आहे, तुम्ही व्यवस्थित हे वाचून घ्या. आणि याच्या संदर्भात जर तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करा, मी त्या कमेंटला तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि जशी आता याची अजून लिंक मी चेक केलेली पण अजून चालू झालेली नाहीये. जशी लिंक चालू होईल मग अर्ज वगैरे भरणं, मग त्याच्याशी रिलेटेड अभ्यासक्रम वगैरे हे सगळं मी आपल्या चॅनलवर टाकत राहील. तर तुम्हाला फक्त एकच करायचे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे या भरती रिलेटेड किंवा इतरही भरती रिलेटेड जे काही व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.